नमस्कार. मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश सुरात. मागील जवळपास 17 वर्षापासून इंग्लिश स्पीकिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या दोन सेगमेंटमध्ये काम करतो. हितगुज पालकांशी या सिरीजच्या अंडर तुम्ही हा व्हिडिओ माझ्यासोबत पाहत आहात, समजून घेत आहात काही कन्सेप्ट्स. आतापर्यंत जवळपास नाही म्हटलं तरी 10-12 व्हिडिओ तुम्ही कदाचित रेफर केले असतील. नसतील तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला त्यावरती ते व्हिडिओ मिळतील. आणि ही व्हिडिओची सिरीज आपण स्पेशली काही पालकांसाठी एक वेगळ्या अँगलने देण्याचा प्रयत्न करतो. आजचा मूळ जो विषय आहे दॅट इज कॉल्ड एज गरजा आणि स्वप्न, ज्याला आपण नीड्स आणि ड्रीम म्हणतो. तसं पाहायला गेलं तर गरजा आणि स्वप्नांचा प्रवास आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये कसा नेमका पूर्ण करायचा, कुठे सपोर्ट करायचा आणि कुठे खरंच मदत करायची, या सगळ्या अँगल्स जे आहेत ना तुमचे मनामध्ये असलेले जे काही विचार आहेत या दोन गोष्टींना घेऊन त्याला क्लॅरिफाय करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण मुळात आपल्याला हे लक्षातच येत नाहीये की आपल्या मुलांच्या गरजा आणि आपल्या मुलांचे स्वप्न या दोन्हीही प्रोसेसमध्ये आपला रोल काय नेमका. मूळतः या मुलाची ही गरज आहे की याचं हे स्वप्न आहे, हाच प्रवास आपल्याला लक्षात येत नाही. आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे मी कुठल्याही पालकाला ब्लेम करतो अशातला प्रकार नाही आहे. मी फक्त पालक आणि विद्यार्थी यांच्यामधला दुवा बनण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण मी दोघांचीही मानसिकता अभ्यासतोय मागच्या 17 वर्षापासून. मी पाहतोय की नेमके प्रॉब्लेम्स काय होतात या सगळ्याच्या. आय जस्ट ट्राय टू आयडेंटिफाय द काइंड ऑफ प्रॉब्लेम्स व्हॉट एक्झॅक्टली यू पीपल हॅव, व्हॉट एक्झॅक्टली द ड्रीम इज, व्हॉट एक्झॅक्टली द नीड इज. विल जस्ट कन्सिडर दॅट. मला असं वाटतं की पालकांचा रोल नेमका काय असावा. एखाद्या पाल्याची, एखाद्या विद्यार्थ्याची तर जी गरज आहे आत्ताच्या पर्टिक्युलर फेजमधून त्याला बाहेर काढण्यासाठी त्या गोष्टीची गरज आहे, तर ती गरज परिपूर्ण करण्यासाठी पालकांनी पूर्णपणे मदत करा. मला काही प्रॉब्लेम नाही. ती त्याची आत्ताची गरज आहे, आत्ताची नीड आहे आणि त्याला त्यातून ते बाहेर काढणं गरजेचं आहे. त्या सर्कमस्टन्सेस मधून, त्या सिच्युएशन मधून त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे आपल्याला आता इमिजिएट. तर त्यासाठी लागेल त्या गोष्टी त्यांनी प्रोव्हाइड कराव्या. मग त्या ठिकाणी पैसा लागत असेल तर पैसा, एनर्जी लागत असेल तर एनर्जी आणि वेळ लागत असेल तर वेळ, या तिन्ही गोष्टी पालकांनी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं नक्की गरजेचं आहे. परंतु मला असं वाटतं की जर स्वप्नांचा प्रवास त्यांना कंप्लीट करायचा असेल तर त्यासाठीचे मात्र एफर्ट्स घेण्यासाठी सपोर्ट असावा. पूर्णपणे सगळं ओतून देऊन हा घे पैसा, हे घे सगळ्या गोष्टी, हे सगळं कर आणि कर कम्प्लीट, दॅट शुड नॉट बी दॅट. पण तुम्हाला हे क्लॅरिफाय होत आहे का, हा डिफरन्स लक्षात येत आहे का, याची स्वप्न कोणती आहे आणि याची गरज काय आहे. आता हे ज्या पालकाला ओळखता आलं ना तर खऱ्या आयुष्यात मला असं वाटेल की तो प्रवास तुमचा पूर्ण झाला आहे. मग तुम्हाला लक्षात येईल की आपण काय करणं गरजेचं आहे. इथं सपोर्ट करायचा की अख्ख्या सगळ्या अँगलनी सगळी मदत करून मोकळं व्हायचं आहे, आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मी प्रकर्षाने परत एकदा रिपीटेडली तुम्हाला सांगतोय की गरजांच्या परिपूर्ततेसाठी होणारा कम्प्लीट सपोर्ट आय ऍक्सेप्ट इट. पण स्वप्नांना जर पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही फक्त सगळ्या गोष्टी देऊन मोकळ्या होत असाल तर त्यांच्या आयुष्यातले अनुभव तुम्ही काढून घेताय. म्हणजे त्याचं स्वप्न आहे की मला कमीत कमी 5 देश पाहिजे आणि त्याच्या लग्नाच्या आधीच तुम्ही त्याला 5 देश दाखवून मोकळे झालात तुमच्या स्वतःच्या खर्चाने, तर त्या सगळ्या आई वडिलांना मी सांगेल की खरंच स्वतःच्या कमाईने हे सगळं कसं पाहायचं असतं हा अनुभव तुम्ही त्याच्या आयुष्यातून काढून घेताय. आणि हा अनुभव काढण्याचा अधिकार मला असं वाटतं की तो तुम्हाला नाही आहे, बिलकुल नाही आहे. कारण आयुष्यातले अनेक अनुभव, अनेक रट्टे त्यांनी खाल्ल्याशिवाय त्याचं आयुष्य परिपूर्ण होणार नाही आहे. आणि ह्या एका गोष्टीपासून आपण स्वतःला किती दूर घेऊन चाललोय तुम्ही विचार करा ना. मग मूळतः त्याची स्वप्न काय आहेत, कधीतरी आपण बसून त्याच्याशी चर्चा केली आहे का. आज त्याला खरंच कुठल्या गोष्टीची गरज आहे, अत्यंत गरज आहे, या सगळ्या गोष्टींना आपण जाणून घेतोय का. तुम्हाला सांगतो ना की जेव्हा गरज आहे ना तर तिथे आपण हात काढून घेतोय. त्याला आता खरंच गरज आहे, या मोमेंटम लग्न याच्यातून त्याला बाहेर पडायचंय, त्याला काहीतरी इन्व्हेस्टमेंट प्रोसेस करायची, त्या गरजेच्या वेळेला आपण हात काढून घेतोय. आणि नको त्या स्वप्नांना त्याला कम्प्लिशन प्रोसेस मध्ये घेऊन जाण्यासाठी आपण म्हणतो की हा मी तुझ्यासोबत आहे, का लागतं तुला 20 लाख का, हा चल हे घे, चल घेऊन टाक हा फ्लॅट. दॅट इज नॉट नेसेसरी. कारण ती स्वप्न आहेत त्यांची. त्या स्वप्नांना परिपूर्ण करण्यासाठी तुम्ही फक्त त्यांना पाठबळ द्या, हो चल लढ, मी तुझ्यासोबत आहे.
चल कर्ज काढताना तू काढ, काय हरकत नाही, एखादा हप्ता आडलाच काही तर आपण बघू काय करायचं त्या सगळ्याच्या, पण तू कर. दिस इज व्हॉट रिक्वायर्ड. अनफॉर्च्युनेटली तुम्हाला सांगू का, आपण गरजेच्या वेळेला हात काढून घेतोय आणि नाही त्या ठिकाणी इंटरफिअर करून आपण त्यांच्या आयुष्यातले जे अनुभव मिळणार आहेत ना ते पण त्यांच्या आयुष्यातून काढून घेतोय. मला जगण्याचा अनुभव येतोय आम्हाला, त्यांना काहीतरी शिकण्याचा अनुभव घेण्यासाठी पैसा पुरतोय. या दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. तुमच्या मुलाचा जर एखादा उद्योग असेल तर तुम्हाला एखादी खरंच गरज असेल त्या मोमेंटम मधून त्याला बाहेर निघण्यासाठी, एखादी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, तर तिथे तुम्ही सपोर्ट करा. पण 1 कोटीचा बंगला घेण्यासाठी हे घे माझ्याकडून 50 लाख रुपये, इट इज नॉट बिंग एक्सपेक्टेड. फक्त पाठबळ द्या की 1 कोटीचा नाही तू 2 कोटीचा बंगला घेऊ शकतो कारण तुझ्यात ती धमक आहे. दिस इज नॉट एक्सपेक्टेड. आई वडिलांकडून फक्त मुलांना एवढंच अपेक्षित आहे, हेच आज कळत नाही म्हणून प्रॉब्लेम्स वाढले तुम्हाला. खरंच हे समजून घेणं गरजेचं असतं. अनफॉर्च्युनेटली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पालकांसाठी सांगण्याचा मला कितपत अधिकार आहे मला माहित नाही, पण मी माझ्या अनुभवातून, माझ्या ऑब्झर्वेशन मधून तुम्हाला सांगतो की खरंच आज गरज कशाची आहे. एखाद्या हायर स्टडीच्या दृष्टिकोनातून त्याला जर खरंच काही गरज असेल तर आपण आपल्याकडून सपोर्ट नक्की करा. पण एवढा करू नये की 2 एकर जमीन विकून तुझ्यासाठी मी वाटेल ते करेल. 100% रॉंग आहे. माझ्याकडून तुला तुझ्या ह्या हायर एज्युकेशनसाठी एवढा सपोर्ट होऊ शकतो, बाकीचं तू काय मॅनेज करू शकतो तू बघ ना. परंतु हेही वाक्य नसावं मी तुम्हाला फुटकी कवडी देणार नाही, तुम्हाला काय करायचं करा, दुनिया करून घ्या तुमची, आम्हाला काही घेणं नाही. हे वाक्य जर आज वापरत असाल ना तर अजून 10 वर्षाच्या नंतर 30 पिढी तुम्हाला म्हणणार आहे तुम्हाला काय करायचं करा, आम्हाला काही घेणं नाही. आणि तेव्हा मात्र तुम्ही हा दोष देऊ नका की आज आम्हाला कोणी सांभाळत नाही म्हणून. हे काय चाललंय, आपण काय करून बसतोय, तुम्हाला लक्षात तरी येत आहे का? मी परत तुमची मनापासून माफी मागून ह्या गोष्टी सांगतोय तुम्हाला की हे समीकरण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की गरज आहे ना तिथे आपण सगळ्या अँगलनी त्यांच्यासोबत उभं राहूया. पण जी स्वप्न आहे ना ते पूर्ण करण्यासाठी फक्त आणि फक्त पाठबळच असावं, पैशाचं नाही, मॉरल सपोर्ट म्हणतोय मी तुम्हाला. दॅट इज नेसेसरी. सगळे ड्रीम्स कम्प्लीट करण्यासाठी पैसा कधीच देऊ नका तुमच्या तरुण मुलांना, बिलकुल नाही. आणि शोक पाणी जर असेल तुम्हाला सांगतो ना तर सगळा पैसा ब्रेक करून टाका. होत नाही त्या सगळ्या गोष्टी. तुम्ही जर पाहिजे तिथे गाडी, पाहिजे तिथे सगळ्या गोष्टी उधळण्यासाठी जर पैसा त्यांच्या हातात माफक देत असाल, अगदी क्रेडिट कार्डच त्यांच्या हातात असेल, तर लक्षात घ्या पुढच्या 10 वर्षामध्ये काय होणार. ही भीती नाही आहे, ही रियालिटी मांडतोय. वय वर्ष 18 होईपर्यंत लायसन काढल्याशिवाय गाडी हातात द्यायची का, आणि द्यायची असेल तर कितपत द्यायची, या सगळ्या गोष्टींचा विचार ज्या घरामध्ये होतो मला असं वाटतं ते घर परिपूर्ण आहे. 100% आहे. तुमचा एक्झॅक्टली मुलगा आणि मुलगी कुठे चाललीये, काय करतीये, काय नाही करत आहे, कोणाच्या संपर्कात आहे, त्याचा मित्रपरिवार काय, या सगळ्या गोष्टींकडे जर तुम्ही बारकाईने लक्ष देत असाल आणि त्यांच्यासोबत प्रत्येक वेळेस असाल तर मला असं वाटतं की तुम्ही राईट ट्रॅकवर आहात. अदरवाईज यू आर मिसिंग समवेअर. 100% यू आर मिसिंग समवेअर. लक्षात ठेवा, कुठलंही मूल हे एकाच दिवसात हाताच्या बाहेर जात नसतं, त्याला एक कालखंड लागत असतो. आणि ते हाताच्या बाहेर जाण्याच्या आधी जर आपल्याला या प्रवासात त्यांच्या जर सोबत राहता आलं तर कदाचित त्यांच्या मित्रापेक्षा जास्त गोष्टी तो तुम्हाला घरी येऊन सांगणार. हे कधी होऊ शकतं जेव्हा आपला त्यांच्यासोबतचा संवाद त्या प्रोसेसमध्ये असेल. त्यांच्या गरजा कुठल्या आहेत, त्यांची स्वप्न कुठली आहेत, याचा प्रवास तुम्हाला कधी कळू शकतो जेव्हा त्यांच्यासोबत तुम्ही कधीतरी बसून 4 गोष्टींच्या गप्पा माराल तेव्हा. आता अनेक आई वडिलांची तक्रार अशी की त्यालाच वेळ नसतो आमच्याशी बोलायला, त्यालाच वेळ नसतो आमच्याशी बोलायला. अहो माझं म्हणणं आहे की त्याला वेळ नाही तर तुम्ही त्याच्या ऑफिस प्लेसवर जाऊन बसा ना 10 मिनिटं, त्याला जेव्हा फ्री वेळ असतो करा ना, काय हरकत आहे. याच्यामध्ये कशाचा कमीपणा आला मला असं वाटतं. पण मूळतः गोंधळ असा बसला तुम्हाला सांगतो ना की प्रयोगशील असलेल्या गोष्टी करण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी देखील आई वडिलांचा सपोर्ट नाहीये. आणि जे वर्थफुल प्रयोग आहेत तुम्हाला सांगतो ते करण्यासाठी देखील सपोर्ट नाहीये. कारण प्रत्येकाचं म्हणणं आहे की जॉब ओरिएंटेशनवर कॉन्सन्ट्रेट कर. तुला जॉबसाठी लागले ना 50 लाख रुपये भरू, पण उद्योगासाठी लागले ना 1 रुपया मिळणार नाही. हा जर अप्रोच असेल तुम्हाला सांगतो तर तुम्ही गरजांच्या वेळेला तुम्ही त्याचा सपोर्ट काढून घेताय आणि स्वप्नांच्या वेळेला सांगतात की हे घे तुझ्यासाठी. 100% रॉंग थिंग दॅट यू आर डुइंग. ते ज्या दिवशी तुम्हाला कळेल
स्वप्नाचा प्रवास काय आहे आणि गरजांचा प्रवास काय आहे, या दोन्ही अँगल कुठले आणि कशा पद्धतीने समजून घ्यायचे, कुठं मदत करायची आणि कुठे फक्त आधार द्यायचा आहे, या दोन्ही गोष्टींना ज्या दिवशी तुम्हाला लक्षात यायला लागतील ना, खऱ्या अंशी मला असं वाटेल की तुमच्यामधील आणि तुमच्या मुलांमध्ये जी दरी आहे तर ती भरून निघायला सुरुवात झाली. मग ती पाण्याच्या ओलाव्याने भरायची का मुरुमाच्या भरलेल्या भरीने भरायची आहेत, कशाने करायची आहेत आपल्याला, ते आपल्यावर डिपेंड आहे. शेवटी काय आणि कशा अँगलने आपल्याला डेव्हलप करायचं. पण हा डिफरन्स लक्षात घ्या. खरंच गरजा कोणत्या आहेत, स्वप्न कोणती आहेत, स्वप्नांना पाठबळ द्या. गरजांसाठी पाहिजे तिथे नक्की जो सपोर्ट लागेल, पैशाचा, मॉरल, सगळ्या गोष्टींचा द्या, काय हरकत नाही. कारण त्यातून बाहेर काढणं गरजेचं असतं. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि असं वाटतं की हे कंटेंट्स आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला क्लिअर झालेल्या असेल तर हा व्हिडिओ कमीत कमी 10 लोकांपर्यंत पाठवायला विसरू नका. कारण आज त्यांच्या घरामध्ये पण हेच प्रॉब्लेम्स आहेत. If you really feel that to get some of the solutions from this, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की येत राहतील. थँक्यू व्हेरी मच.